इथून मात्र येणारा वेळ दर्शवून देईल कोणत्या प्रकारची गोलंदाजी हाताळली आपल्या संघासाठी. व्हेरी फर्स्ट बॉल स्ट्राईक एंडला पाहू शकलात आपण. लेफ्ट हँड फलंदाज ज्याच्याकडे मात्र क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची, षटकार चौकार टोळवण्याची. कागदोपत्री मात्र स्ट्रॉंग असून चालणार नाही, इथे मात्र आपला कारनामा सिद्ध करावा लागेल. इथून सामन्याला सुरुवात होताना इथून पहिला चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न केला जातो. यष्टीरक्षक कुठेतरी चुकी करतोय आणि त्या एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने आपल्या संघाचं श्री गणेश केलं जातंय. राणी शिगाव संघ एक धावफलकावरती लागताना विनागडेच्या मोबदल्यात पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. इथून पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकलात संत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. इथून चेंडूला लाभ केलं जातंय. गगनाला स्पर्श नक्कीच केला गेला होता. इथे दोरी पार करू शकणार नाही. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स सरळ निघून जाईल. खणखणीत चौकार, करारा चौकार आलाय. कमांड डीजे वाज जाऊ. फाईन लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. त्यानंतर रिव्हर्सचा अटेम्प्ट केला गेला होता, फटका जरूर यशस्वी झाला नाही, पण ती एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल त्याच्या बॅटमधून आणि त्या एका धावावरती समाधान मानावं लागेल हसमुखला. धावसंख्या 1 ने प्राय. इथून पाहू शकाल 6 धावा धाव फलकावरती. इथून मात्र किशोरला पूर्णपणे जखळलं जातंय. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर वेगाने जाऊन विसावतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक आपली मात्र अचूकरित्या जबाबदारी बजावताना यष्ट्यांच्या मागे. इथे आलाय डॉट बॉल. गोलंदाज मात्र कौतुक करे सुरेखरित्या चेंडू डिलिव्हर केला होता. इथून मात्र आगल्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला सरळ निघून जाईल. खणखणीत दणदणीत चौकार, कमालीचा फटका. कमॉन डीजे. इथून राणी शिगाव संघ आक्रमकरित्या आपली सुरुवात करताना चांगलं प्लॅटफॉर्म बिल्ड केलं जातंय आपल्या संघासाठी. आपण पाहू शकला थर्डमॅनच्या दिशेने अप्रतिम देखणं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव रोखू शकणार नाही आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. षटक क्रमांक 1 संपुष्टात येतंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकला धाव फलकावरती 11 धावा विनागडेच्या मोबदल्यात. तात्पूर्वी घेऊ आपण छोटासा ब्रेक. देऊया संधी डीजेला. कमॉन डीजे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल उमेश. इथून मात्र उमेशला जिम्मेदारीची गोलंदाजी हाताळावी लागेल. इथून मात्र चेंडूला लाभ केलं जातंय. फील्ड फंबल झालंय. निघून जाईल. 1 बाउन्स सीमारेषा पार. आउट ऑफ द पार. चौकार. इथून आपण पाहू शकाल हसमुखला पाहिलं तर 2 चेंडू 5 धावांवरती आतापर्यंत खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि आपण किशोरला पाहायचं गेलं
5 चेंडू आणि 10 धावा. काय अफलातून फलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र चित्त्याच्या चपळाईने परिपूर्ण केली जाईल. धावसंख्यात 2 फ्लाय इथून पाहू शकाल. 17 धावा धावफलकावरती. 17 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. आतापर्यंत चांगलं प्लॅटफॉर्म मात्र निर्माण करून दिलं जातंय. राणी शिरगाव संघ कम्मालीचं फलंदाजीचं प्रदर्शन. इथून मात्र लाभ केलाय. उमेश थोडस मागडा ठरतोय. फेकून दिलाय ऑन साइडला. लॉंग ऑनला षटकार. कमॉन डीजे. किशोर जसं मात्र स्ट्राईक आला होता, मी म्हटलं होतं की कागदोपत्री स्ट्रॉंग आहे, कागदोपत्री स्ट्रॉंग असून इथे चालणार नाहीये, इथे कारनामा करावा लागेल. आणि आपलं फलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दाखवताना इथे ऑन साइडला फटका केलाय. 1 बाउन्स फील्ड करेल. तत्पूर्वी 1 धाव सहजरित्या परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? प्रयत्न जरूर केला गेला होता. इथे मात्र थांबावं लागेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. त्यानंतर आपण वळूया मिस्टर हसमुख. हसमुखला मात्र इथे मोठी बारी खेळावी लागेल. आतापर्यंत 2 चेंडू खेळून झाले. त्याच्या फळीमधून 5 धावा आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या पाहिली गेली 24 धावा विना गडीच्या मोबदल्यात. काय कमालीचं फलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत पाहायला मिळालं राणी शिगाव संघाकडून. प्लीज फास्ट आपण आपलं फील्ड अरेंज करून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ दवडायचा नाहीये. धनराज पठारी संघ आपल्याला विनंती असेल. धनराज तलासरी संघ आपल्याला विनंती असेल इथून मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? रसगुल्ला झेल मात्र सांडला जातोय. आणि मी म्हणालोय की जेव्हा जेव्हा झेल सांडला जातोय फलंदाजाचा आत्मविश्वास मात्र दुणावला जातो. इथून मात्र आत्मविश्वास दुणावला जाईल का? येणाऱ्या वेळेत मात्र आपले रंग उधळले जातील का? इथून मात्र झेल सांडल्या नंतर एका धावेवरती समाधान मानावं लागते. चांगल्या टच मध्ये असलेला फलंदाज आपण पाहू शकलात किशोर. इथून स्ट्राईक एंड वरती थोडस शपलून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. यष्टरना सोडून जाणार चेंडू पंचांकडून स्क्वेअर घोषित. एका अवंतर धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोचते 26 धावन होते. 26 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. इथून मात्र गुडघ्यावरती बॅलन्स करून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथे आलाय डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरं. 2 समाप्तीनंतर आपण पाहू शकलात धावफलकावरती 26 धावा विना गडीच्या मोबदल्यात. आतापर्यंत आपण पाहू शकलात राणी शिगाव संघ चांगल्या टच मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये, चांगलं प्लॅटफॉर्म मात्र बिल्ड केलं गेलंय. तत्पूर्वी बोलूया, घेऊया छोटस ब्रेक. कमॉन डीजे. षटक क्रमांक 3 आपण पाहू शकाल आदेश गोलंदाजी मार्कवरती. इथून मात्र जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. फलंदाजीचे डोळे पूर्णपणे विस्पारले गेले आहेत. इथे आलाय डॉट बॉल. टप्पा पडल्यानंतर वेगाने निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिल्या चेंडूवरती आदेशचं मात्र कौतुक करेल. फलंदाजाचे डोळे मात्र विस्पारले गेले. इथे मात्र पूर्णपणे जखडलं जातंय. इथे मात्र पायांवरती चेंडू नक्कीच आदळला होता. पायचीच्या रूपाने परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू पवेलियन. पहिला झटका, पहिला हद्रा, पहिल्या गड्याचं पतन. कमॉन डीजे.
परतावं लागतंय तंबूच्या असलेला बॅक टू पॅव्हिलियन डगाऊच्या दिशेने. पहिल्या गड्याचं पतन स्वतःवरती मात्र थोडस नाराज असेल, हताश असेल, नाखुश असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आनंद दुमाडा. नक्कीच नामवंत फलंदाज आहे, ज्या फलंदाजामध्ये मात्र क्षमता आहे षटकार चौकार टोळवण्याची. इथून पहिला चेंडू पायावरती नक्कीच आदळला होता. पंच इथे पायचीची दाद फेटाळताना एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, मानस बनवला होता आणि चित्त्याच्या चपळेने 2 धावा परिपूर्ण केल्या जातील लेग बायच्या रूपाने. काय चित्त्याची चपळ आहे, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. दोन फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्या 2 फ्लाय जाऊन पोचेल 28 धावांवरती. 28 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या गड्याचं पतन मात्र झालं होतं 26 धावांवरती. त्यात नंतर 2 धावा आल्या लेग बायच्या रूपानं. इथून मात्र फाईन लेगला फटका निघून जाईल. फील्ड फंबल झालाय 4 धावांसाठी. काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. इथून मात्र कमालीचं प्रदर्शन, फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. राणी शिगाव संघ आतापर्यंत इथून पाहायचं झालं 32 धावा धाव फलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन. प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं मात्र मनोरंजन करून सोडलाय ह्या संघाच्या फलंदाजांनी. इथे मात्र टप्पा पडला, वेगाने निघून गेला, परंतु डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू पंचांच्या माध्यमातून स्क्वेअर घोषित केला जाईल. धावसंख्या 1 ने फ्लाय. इथून पाहू शकाल 33 धावा धाव फलकावरती. चांगलं प्लॅटफॉर्म नक्कीच निर्माण केलं गेलंय. राणी शिगाव संघ इथून मात्र हलक्या हाताने चेंडूला क्लिक केलं जाते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. इथून गोलंदाजाचं मात्र कौतुक करेल. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिला चेंडू डॉट आला होता, त्यानंतर गड्याचं पतन केलं गेलं, त्यानंतर बायच्या रूपाने 2 धावा आला, त्यानंतर फील्ड फंबल झालं होतं. 4 धावा जरूर आल्या, त्यानंतर वाईड. त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळाला आदेश गोलंदाजी मार्कवरती. इथून 1 धाव. स्ट्रायकर फलंदाज आपण आतापर्यंत पाहू शकाल फलंदाजी मार्कवरती किशोर, जो मात्र 9 चेंडू 19 धावांवरती आतापर्यंत खेळी करतोय. इथून मात्र हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे प्रयत्न मात्र परिपूर्ण झाला नाहीये. इथे आलाय डॉट बॉल. षटक क्रमांक 3 समाप्तीनंतर आपण पाहू शकाल 34 धावा धाव फलकावरती. गणराज तलासरी संघ आपल्याला विनंती असेल प्लीज आपण षटक क्रमांक 4 गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती प्राधान्य करायचंय. कुठल्या प्रकारची टीम मीटिंग घेऊ नये. भावेशला आपण पाहू शकलात गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4. आतापर्यंत 34 धावा धाव फलकावरती. 34 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. गणराज तलासरी संघ अंतिम षटक असेल. इथून भावेश पहिला चेंडू हाताळतोय, मिरापला फेकून दिलं जातंय. क्षेत्ररक्षाच्या मस्तकाला दस्तक देत सरळ निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार. गोलंदाजी मार्कवरती आला, पहिला चेंडू फेकून दिला, ऑन साइडला फटका. 6 धावा. काय कमालीचं प्रदर्शन आतापर्यंत पाहायला मिळालंय राणी शिगाव संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं मात्र मनोरंजन करून सोडलंय. इथे मात्र मिडॉनला फटका सजवला, 1 धाव परिपूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा मानस बनवला गेला होता आणि चित्त्याच्या चपलेने 2 धाव मात्र परिपूर्ण केल्या जातील. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं आनंदच्या माध्यमातून. आनंदला पाहायचं गेलं आतापर्यंत 5 चेंडू 13 धावांची खेळी मात्र साकारतोय. त्यानंतर पाहायला गेलं किशोर सलामवीर, पाहिलं आपण त्याच्याकडे 10 चेंडू 19 धावा. इथून मात्र किशोरकडे प्रत्येक प्रेक्षक वर्गाच्या नजरा भिडल्या जातील. येथे मात्र ऑन साइडला फटका सजवलाय, निघून जाईल. सीमा रेषा पार, षटकार. मात्र अंतिम षटक असेल. भावेश थोडस
महागडं ठरतोय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर 2 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर षटकार पुन्हा एक झालाय. स्वतः मात्र फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जाईल. इथून परतावं लागेल आनंदला. बॅक टू पवेलियन डगावच्या दिशेने दुसऱ्या गड्याचं पतन. तात्पुरती घेऊया छोटस ब्रेक. बोलूया संगीत कक्षाकडे. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. आपण 22ला पाहिलं थोडस मागच्या 3 चेंडूवरती महागडा ठरला गेला होता. 14 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर 4थ्या चेंडूवरती गड्याचं पतन केलं जातंय. आनंदला धाडला गेला तंबूच्या असलेला बॅक टू पवेलियन. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. नवीन फलंदाज किरण. इथे मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. अवघ्या 48 धावांवरती तिसऱ्या गड्याचं पतन. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू झाले होते. पहिला चेंडू षटकार 2 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर षटकार लगातारचा दुसरा चेंडू 2 विकेट 2 गड्याचं पतन. इथे मात्र 3 गड्याच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकला धाव फलकावरती 48 धावा. अंतिम उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथे स्टायलिश इनिंग फिनिश केला जाईल का किशोरच्या माध्यमातून. स्ट्रायकर फलंदाज मात्र स्ट्राईकला गेला होता. आतापर्यंत 10 चेंडू खेळलाय. 19 धावांची धुव्वाधार बारी त्याच्या फळीमधून पाहायला मिळाली. इथे जोरदार लाभ पडण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे आला डॉट बॉल, परंतु बायच्या रूपानं 1 धाव अर्जित केली जाईल. इथून धाव फलकावरती 49 धावा 50 धावांचं लक्ष असेल गणराज तलासरी संघ. तात्पुरती घेऊया छोटस ब्रेक. कमॉन डीजे. करताना 49 धावांची धुव्वाधार बारी मात्र खेळली गेली. 50 धावांचं लक्ष असेल गणराज तलासरी संघ. गणराज तलासरी संघ आपल्याला विनंती असेल आपले 2 सलामवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. राणी शिगाव संघ आपल्याला विनंती असेल प्लीज आपलं फील्ड फास्ट अरेंज करून घ्यायचंय. इथून समीकरण असेल 24 धावा 24 चेंडू 50 धावांचं. यानंतर होणारा सामना श्री साई चिंतूपाडा बी बनाम कुर्लाई मातोश्री टायगर सफाळे संघ. दोन्ही संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल प्लीज आपण टॉस्का बॉसवरती आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना श्री साई चिंतूपाडा बी बनाम कुर्लाई मातोश्री टायगर सफाळे संघ. दोन्ही संघ कर्णधार आपल्याला पुकार असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपण बोलूया मैदानाच्या आतमध्ये. प्रथम राणी शिगाव संघ फलंदाजी करताना 49 धावा मात्र कुठल्या गेल्या 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलं गणराज तलासरी संघापुढे. आपण पाहू शकाल 2 सलामवीर मैदानाच्या आतमध्ये सचिन तसेच नॉन स्ट्राईक एंडला पाहू शकला जयेश. स्ट्रायकर गोलंदाज हसमुख गोलंदाजी मार्कवरती सज्ज.
राईट मॉवरने मारा करताना पहिला चेंडू हाताळलाय, इथे आलाय डॉट बॉल. थोडस संत क्रिकेट पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये. इथे समीकरण असेल 23 चेंडू इथून 50 धावांचं. इथे मात्र स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हसमुखचं कौतुक करेल, लगातार चाललाय दुसरा डॉट. काय कमालीचं आतापर्यंत गोलंदाजीचं प्रदर्शन. लगातारचा दुसरा डॉट बॉल आलाय हसमुखच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. इथे फलंदाजाचे डोळे मात्र चक्क विस्फारले गेले. इथून लाभ केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. इथे मात्र चुकी केली होती पहिल्या चेंडूवरती आनंद, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये यशस्वीरित्या. आणि तिसऱ्या चेंडूवरती धाडलं जातंय सचिनला बॅक टू पवेलियन. अगदी आणि अगदी स्वस्तात. स्वतःवरती थोडस नाखुश असेल, हताश असेल, नाराज असेल. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, तर अवघ्या 0 धावावरती सचिनला परतावं लागतंय तंबूच्या असलेला बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाकडे आपण पाहू शकाल वाटचाल करताना. उमेश. येथे मात्र उमेशच्या खांद्यावरती पूर्णपणे दारोमदार असेल. 50 धावांचं लक्ष असेल. पहिले 2 चेंडू डॉट आले होते, त्यानंतर गड्याचं पतन केलं गेलं, सचिनला धाडलं गेलं. अगदी आणि अगदी स्वस्तात तंबूच्या असलेला बॅक टू पवेलियन. सफाळे संघ कर्णधार आलेला आहे. चिंतूपाडा संघ आपल्याला विनंती असेल आपला कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी पाठवायचा आहे. आपल्याला शेवटचा पुकार असेल, प्लीज आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. वळूया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू डॉट आला होता, त्यानंतर दुसरा डॉट. तिसऱ्या चेंडूवरती सचिनला मात्र धाडलं गेलं तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज पाहू शकलात आपण मैदानाच्या आतमध्ये. उमेश. इथे आलाय आणखीन एक डॉट बॉल. हसमुखचं मात्र कौतुक करेल, आतापर्यंत लगातारचा चौथा डॉट. एक गड्याचं पतन मात्र केलं गेलंय. इथे मात्र थोडस यष्टिरक्षक फंबल पाहायला मिळालं. फुलटॉस चेंडू होता. इथं मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही फलंदाजाला. इथे मात्र विकेट मिळवण्यावर पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक हाताळताना हसमुख गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र लाभ केलाय ऑन साइडला फटका. अप्रतिम देखना झेल. काय कमालीचं षटक. इथे मात्र दुसऱ्या गडीचं पतन केलं जातंय शेवटच्या चेंडूवरती आणि एकही धाव न खर्च करता. तात्पुरती घेऊ छोटस ब्रेक. कमॉन डीजे. दोन आजच्या दिवसातील चौथी विकेट मेडनावर पाहायला मिळाली हसमुखच्या माध्यमातून. काय कमालीचं गोलंदाजीचं प्रदर्शन. मात्र एकही धाव खर्च न केली गेली. 2 गड्यांचं पतन मात्र केलं गेलं त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदेश. इथून मात्र उर्वरित 3 षटकाचा खेळ बाकी असेल. 50 धावांची आवश्यकता असेल गणराज तलासरी संघ. गोलंदाजी मार्कवरती किरणला पाहू शकलात. पहिल्याच चेंडूवरती गड्याचं पतन. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत एकही धाव न खर्च करता तिसऱ्या गड्याचं पतन मात्र केलं जातंय. गणराज तलासरी संघ थोडस अडचणीत सापडताना ह्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये. कमॉन डीजे. अगदी आणि अगदी स्वस्तात 3 गड्याचं पतन मात्र केलं गेलं. अगदी शून्यावरती 3 गड्यांना धाडलं गेलं तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये. येथे मात्र
हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथे आला आहे आणखीन एक डॉट बॉल. इथं मात्र गोलंदाजाचं कौतुक करे, आतापर्यंत पूर्णपणे वर्चस्व गाजवताना फलंदाजावरती सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. इथे स्लो पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. इथे फटका फसलाय. यष्टी रक्षक येईल चेंडू खाली, परंतु झेल मात्र टिपू शकणार नाही. इथून एक धाववरती भावेश आपलं वैयक्तिक तसंच संघाचं श्री गणेशा करताना. इथे एक धाव आलंय 3 गड्याच्या मोबदल्यात. आपण पाहू शकलात एक धाव धाव फलकावरती. लक्ष थोडस इथून मोठं आहे. सामना विजय मिळवण्यासाठी आणखीन 49 धावांचं लक्ष मात्र गाठावं लागेल. इथून येणारे चेंडू असतील 15-49 धावांचं लक्ष समोर असेल. इथून मोठे फटके खेळावे लागतील. इथून मात्र षटकार चौकारांचा पाऊस पडावा लागेल. राणी शिगाव संघ आपण प्रथम पाहिलं फलंदाजी करताना काय धुवाधार बारी मात्र खेळली गेली. 49 धावा मात्र कुठल्या गेल्या. 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. त्यात नंतर आपण दुसऱ्या इनिंग मध्ये पाहिलं गणराज तलासरी संघ थोडस बॅकफुटला जाताना. इथून धावांची गती आपण पाहू शकाल. 2 धावा धाव फलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 चौथ्या चेंडूच्या समाप्तीनंतर. 5वा चेंडू आपण पाहिला तिथे लाभ केलाय. गगनाला स्पर्श करणारा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आणि गोलंदाज येईल चेंडू खाली. इथून काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये तर चौथ्या गड्याचं पतन. गणराज पठारी संघ पूर्णपणे अडचणीत सापडताना. मग गणराज तलासरी संघ पूर्णपणे अडचणीत सापडताना. इथून चौथ्या गड्याचं पतन. षटक क्रमांक 2 शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज संदेश येथे ऑफ साइडला लाभ केला गेलाय. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली, कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही. इथून 5व्या गड्याचं पतन. तात्पुरती घेऊया छोटस ब्रेक. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल आनंद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तन्मय. इथून समीकरण मात्र थोडस मोठं आहे. इथून 12 चेंडू 48 धावांचं लक्ष मात्र गाठावं लागेल. इथून पॉइंटला चेंडूला क्लिक केलं जातंय. 1 बाउन्स फील्ड केलं जाईल. थ्रो केले जाईल. कलेक्ट केलं जाईल. तात्पुरती 2 धाव मात्र परिपूर्ण केल्या जातील आणि या 2 धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 ने फ्लाय 4 धावा. इथून धाव फलकावरती 5 गडीच्या मोबदल्यात. इथून मात्र अर्धा संघ तंबूच्या असलेला आपण पाहू शकाल. इथून थोडस संत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि 1 धाव परिपूर्ण केली जाते. इथून मात्र एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य दिलं जातंय. इथून एकेरी दुहेरी धावेंनी संतुष्ट होऊन चालणार नाही. इथे मोठमोठे फटके खेळावे लागतील. इथून लक्ष थोडस मोठं आहे. इथून खोलवर पद्धतीचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा. इथून मात्र पंचांकडून स्क्वेअर घोषित. धावसंख्या 1 ने फ्लाय जाऊन पोचेल 7 धावांवरती. 7 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. इथून गगनाला स्पर्श करणारा चेंडू परंतु सेफ झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. इथून पुन्हा एकदा 2 धावा परिपूर्ण केल्या जातील.
आणि त्या 2 धावेवरती समाधान. षटक क्रमांक 3 उर्वरित 3 चेंडूचा खेळ इथून बाकी असेल. आतापर्यंत राणी शिगाव संघ आपलं वर्चस्व गाजवताना गोलंदाजी मार्फत आपण पाहू शकलात. इथून एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. इथून संत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सीमारेषेलगत एका धावेवरती समाधान मानावं लागेल फलंदाजाला. इथून सामना थोडंसं फसलाय. इथून काय घडलंय, स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करताना आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 3 संपुष्टात येत आहे. षटक क्रमांक 3 च्या समाप्तीनंतर आपण पाहू शकला धावफलकावरती 12 धावा 5 गड्यांच्या समाप्तीनंतर. इथून समीकरण थोडस मोठा येणारे चेंडू असतील. 6-38 धावांचं लक्ष गाठावं लागेल. गोलंदाजी मार्फत आपण साहिलला पाहू शकाल. इथून मात्र चेंडूला लाभ केला जातोय. सरळ निघून जाईल. सीमारेषा पार. षटकार. काय कमालीचा स्ट्रोक आलाय. थोडं उशिराने जरूर आलाय परंतु मोठा फटका पाहायला मिळाला. इथून मात्र आणखी मोठे फटके खेळावे लागतील. एखादा वाईट चेंडू आला, नो चेंडू आला तर सामन्यामध्ये नक्कीच रंगत निर्माण करू शकते. इथून जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न फसला जरूर होता परंतु उजव्या अष्टीला सोडून जाणारा चेंडू पंचांकडून स्क्वेअर घोषित. धावसंख्या 1 ने फ्लाय. इथून आपण पाहू शकलात 19 धावा धाव फलकावरती. 19 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. इथून पंचांकडे दात मागताना बॅटची कडा घेऊन सरळ चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. यष्टी रक्षक आपली अचूकरित्या जबाबदारी यष्ट्यांच्या मागे बजावताना 6व्या गड्याचं पतन. धन्यवाद अजय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय. इथून 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. थोडस समीकरण मोठं आहे. इथून हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथे आलाय आणखीन एक डॉट बॉल. संघ पूर्णपणे अडचणीत सापडताना राणी शिगाव संघ आपण पाहिलं पूर्णपणे वर्चस्व गाजवताना ह्या सामन्यामध्ये. उर्वरित फक्त आणि फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. इथून हलक्या हाताने क्लिक केलं जातंय. 1 धाव अर्जित केली जाईल आणि त्या एका धावावरती समाधान मानावं लागेल. इथे मात्र सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी असताना आपण पाहू शकलात गोलंदाजी मार्फत मंद पावलं परंतु वेगवान चेंडू पाहायला मिळाला. इथून अप्रतिम देखणं क्षेत्ररक्षण. इथे फक्त आणि फक्त 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथं राणी शिगाव संघ विजय संपादन करतोय. शेवटच्या चेंडूवरती मात्र गड्याचं पतन केलं जातंय. 7व्या गड्याचं पतन. त्यानंतर आपल्यासोबत जोडले जातील दगडधोंड गावचा एक बुलंद आवाज. गोड गळ्याचे धनी कल्पेशजी गोरे. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय.